कर्जमाफी कशी एक्झॅक्टली होणार आहे, काय त्यांचे निकष आहेत, नाहीतर हे परत लाडकी बहीण योजनेसारखं होऊ नये. कारण का लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही बघताय जवळपास 80 लाख ते 1 कोटी महिलांची नावं त्यांनी कट केलेली आहेत. म्हणजे जवळपास 2.5 लाख कोटी आणि 2.5 कोटी महिलांना त्यांनी आधी इलेक्शनच्या वेळेस फायदा दिला आणि त्याच्यानंतर 80 लाख ते 1 कोटी जवळपास आत्ता त्यांचा नंबर 1,12,00,000 आहे आणि त्यांची वेबसाईट 1,12,00,000 सांगते आणि सरकार सांगतं 1,60,00,000. त्याच्यामुळे इलेक्शन मधला नंबर आणि आजचा नंबर ह्याच्यात केवढी मोठी तफावत आहे तुम्ही बघताय. आणि केवायसीचं कारण दिलं जातं. म्हणजे मला हसूच आलं जेव्हा ते म्हणले अरे केवायसी भरलं नाही. अहो केवायसी जनधन योजनेचा एवढा गाजावाजा केला या सरकारने. जनधन योजनेमध्ये किती अकाउंट आज ऍक्टिव्ह आहे किंवा किती अकाउंट बंद झाली आहेत. मग तीच केवायसी आधार कार्ड आणि ही लाडकी बहीण योजना हे का नाही जोडण्यात आलं. जे काम मनमोहन सिंग साहेबांनी अतिशय यशस्वीपणे सुरू केलं मग का महाराष्ट्र सरकार इथे करू शकत नाही हा मोठा प्रश्न आहेच ना. आणि त्याचबरोबर जसं लाडकी बहीण योजनेमध्ये फसवाफसवी झाली तशीच अजून कुठलीही स्पष्टता या कर्जमाफीमध्ये नाही. त्याच्यामुळे मी पुन्हा अतिशय विनम्रपणे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्रपणे त्यांना विनंती करते की काय तुम्ही नक्की करणार आहात, कशी कर्जमाफी करणार आहात, कोणाला होणार आहे, या सगळ्याची माहिती पारदर्शकपणे महाराष्ट्राच्या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याला द्यावी.